तर गाईज इकडं बैल पडलेला आहे, बिना ड्रायव्हरची गाडी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी। तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार गाइस, तुमचं स्वागत आहे राईड विथ रुद्रा 46 या चॅनलवरती। तर आज आपण जाणार आहे मोहला। तर मोहचा अड्डा आहे आजची 1 तारीख। तर मामाने मला फोन केला आज अड्ड्याला जायचा, ये तू। मग आता मी जातो तिथे आणि डायरेक्ट तुम्हाला मामांची त्या पोचल्यावरतीच भेटतो, कारण की आता आपल्याला झालेला आहे टाईम, जवळजवळ वाजलेले 1। तर मामाने मला बोलवलेलं 12:30 आणि 1 वाजला आता। तर तिथे जाऊन तुमच्याशी भेटतो मी। तर गायचं तर थोडा तिथे बैलाच्या गुलाल वगैरे टाकायला घेतले आणि मी मामाची इथं कधीच पोचलेलो होतो। तर आम्ही पेंडा टाकले सर्व। तर काल मी टेम्पो मॉडिफिकेशन केले, इथं नट होतं, नट बैलांचे लागतात, प्लस इथं बसायला बनवला आणि इथं फॉर्म म्हणजे इथं कापूस लावलेला आहे। तर आज कुठं जायचं शर्ती ना मोला? मग काय आज मोठी गाडी धरायचा विचार आहे वाटतं, काय नादत ना रे तुझा? तर यो एक येतं आपल्यावर बा, यो तर कवाच नाही, यो नुसतं येतं बोलतं मोठपण काही करते हो, मोठपण करतो बोलतं। तर गाईज बघत राहा ब्लॉग, या ब्लॉगला पण मजा आहे। आता पिस्टनला आणलेलं आहे आणि टेम्पो मध्ये आता त्याला तो बरोबर चढतं, त्याचा काही विषयच नाही। तर बघा त्याचा तो बरोबर चढल। तो गाईज आता आम्ही आदई सह्याद्री हॉटेल धाबाजवळ पोहोचलेलो आहे। तर आता इथं आपला सोन्या बैल असतो तो भरायचा आहे, तर मामाचा बैल आणायला गेल्या आणि आता आपल्याला परत एकदा शेकडा विकडा काढायला लागल। तर वैदूसा आज इथं बसलेली, त्यांना फुल मजा आली असेल, नंतर विचारूच त्यांना कशी मजा आलेली आहे। तर आता पहिला बैल आणतो मी आणि मग दाखवतो तुम्हाला। तर आता आम्ही सोन्याच्या शेंगा रांगवतो। तर आता सोन्याच्या आरती दूध वगैरे पाजून झालेला, आता सोन्याला पण भरतो आम्ही आता टेम्पो मध्ये आणि मग पहिला यान शेकडा आहे तो काढायला लागल। तर सोन्या याही सोरल्या पण ना रश्या सोर चल। तर गायच आता सोन्या आलेला आहे आणि शेकडा। तर सोन्या आता टेम्पो मध्ये जात। तर त्याचा तो मस्त चढलेला आहे। तर आता कुठं आले रे अड्डन? मोला मग किती एक बोल काहीतरी। आता आम्हाला आहेत ना 150 रुपये परलेला भेटलेले आहेत, आता आम्ही घेऊन चाललेलो मोला। आता वैदू वरती बसलेला आहे, उन्हा मुलं फुल काला वाटतो, तो लय काला वाटतो सुनान। अजून कोण आहे? एक यो बसले वरती, पॅन्डिवा हागलेला बैल। तर इकडे अजून मामाची बैल आहेत, तिकडं मी सोन्याला दूध वगैरे पाजत होतो म्हणून जास्त हे नाही केला। मावली आहे का? आता आम्ही इथून निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट अड्ड्यामध्ये जाऊनच भेटतो। तर गाईज ही बैला त्या दादाला आटपत नाही, म्हणजे ते एकटाच आहे, त्याच्या बरोबर कोणच ना, त्यामुळं जरा बैला पण हारी करतात। तरी परत इकडं आता कधीपासून इकडं तिकडं चालले बैलांचा।
तर आता आम्ही अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे फायनली. तर तुम्हाला मी आता बैला उतरताना दाखवतो. काहीच यांचा बैल आता सगळ्यांना मारायला धावतं. तर आता तर आता यो सोडतो खायला उतरलेली आहेत आपण. आता मॅका टाकतो आणि टेम्पो तिकडे लावतो. तर सो गाइस आम्ही अड्ड्यात कधीच पोहोचलो होतो. बैला विला उतरली सगळी. तर आता आम्ही टेम्पो इथं लावला आणि आता ये दोघं टेम्पोनच राहणार आहेत. टेम्पोनच राहिल ना. तर हे टेम्पोनच राहणार आहेत आणि मी मामा संच्या जवळ जाईल आता. कारण की तिकडं शरद जमवायची आहे. परत बारीक बारीक सारे काहीतरी काम आहेत. परत ब्लॉग शूट करायचं आपल्याला. तर दाखवेनच मी तुम्हाला कसा काय विषय आहे. यांनी एकट्याने यान 3 समोसे होते. एकट्याने 3 समोसे खाल्लेले आहेत. म्हणे आता पोटा असा झालेला आहे. आम्ही काकडे आणायला लागली तर तू तिकडे गेला. इथं बाई असून का बोलायचं आता बालीच होती. तर ब्लॉग कंटिन्यू करा. या भैयावली काकडे घेतले आणि याला आम्ही काकडे आणायला इथंच सांगलेला. यो तिकडे गेलता कुठंतरी अड्ड्यान बघायला काकडे तिकडे भेटल्या ना. आता परत आला इथं. तर आता 40 रुपयाचे काकडे सांगल्या. ते आपण बोलतो वैदू सांगते मी एकटाच खाईन बोलतो. मी अख्खे खायली. गाईज ये तुझी नवीन ट्रिक बघा. तर चटणी ती समोसेची चटणी होती. कसली होती चटणी काय माहिती. त्याच्याशी यो काकड्या खाते यारा बऱ्या. कौन है ये लोग, कहां से आते हैं? 1 hour later. सो गाईज आता जवळजवळ 1 तास जास्त झालेले आमची शरद जमत ना. तर यो वैदू आले आज म्हणून आमची शरद जमना. कोण होते यो माणूस पण होते. यश काकडे समोर दुकान दिसतं ते. त्याला सांगलं काकडे आणायला. कुठे इकडे आला. पैसे लागतो तर गायचं आता बैल आपला डाफारत. तर जवळजवळ 1 तास जास्त झालेले आपली शरद जमत ना. तर बघू आता कुठल्या तरी गाडी धरू आपण. आता आपली शरद न जमा म्हणून आपण यांना दोघांना मारू. यांना दोघांना यो पण शरद न यांची सुट्टी घालायला लागतील. चाकटा गेला रे ना उपट घाली. जो बैल मारायला धावत होता तर आता कसं कसं अटकवले त्याला. तरी तो मस्ती करतो बघा. तिकडे बघा गुतलेले आहे तरी आधी करतोय. तर काय आता आमची शरद जमली ना म्हणून आम्ही आता टेम्पो उभं राहून आता इकडे बेल बिल आणले. बेल काकड्या पाण्याची बॉटल. आता इथून वर्षी शरते बघता. ते क्लायमेट ते 1 नंबर झालेलं आहे आता ना. गर्दी पाहिलं तर लय आल्यानं पण जमत ना आज. काय माहिती कसा काय विषय आहे. पब्लिक बघा पब्लिक तर फुल आहे अड्ड्यामध्ये. तर आता खातो आणि शर्ती एन्जॉय करतो मी पण आणि तुम्ही पण एन्जॉय करा. गाईची गाडी कोणाला बघा कुठून आलेली आहे. तरी 2 व्हीलर बी व्हीलर मोडणार आहे निकाल असं वाटतं मला. तर गाडी अटकलेली आहे आता. तर पूर्ण बैला आता पिसालेली आहेत. तर आता तो सोडला. तर गाडीवाला तर आता इथं आटपलेली आहेत बाईला ना. भाईची आरवण भाई आरवण बाई धरून बसले. तर पूर्ण वाट लावलेली आहे. तर गाईज एक जण फोनवर बोलायला बघा कुठं बसलेला आहे. औरत का चक्कर बाबू भैया.
मुझसे प्यार करती है या नहीं करती है? कधीपासून तो पहिला इकडे फिरत नहीं, होता तेरा सगळीकडे. मुझसे प्यार है या नहीं आता है? तिथे जाऊन एक जागेवर जाऊन बसलेला आहे तो. तर भाई लय डेंजर लोक आहेत. पोरींसाठी काय पण करतात, पण खरा नाद हा आहे. तर पब्लिक फुल आहे पब्लिक. वर्गांचा पोरगा भेटलेला आहे राज देसाई. हे राज बघ ना. अरे दिसले तो देसाई नाही दिसले गे हो. हे राज तुम्हाला दिसले. हे राज तुम्हाला दिसले. आता गाड्या आलेल्या आहेत इथं भाई. तासानच गाडी चालतं आणि ही गाडी आरामशीर आलेली आहे. तर ही गाडी परत टाकलेली आहे. डायरेक्ट बाहेर निघली ती. तर गाईज जरा शाळे वाटली. दुसऱ्या गाडीचा दाखवला. गाडी जमवला भाई. दोघं चायनीज वेल काय झाले मला ही चायनीज वेल ना आणली. खाता बघा वा अंडा यो. नाही हो मला काकऱ्यांचं दुकानात ना माहित. अरे इथं काकऱ्यांचं दुकान आहे तरी तिकडे गेलता तो. तर आता पहिलाच होता. तर आता आम्ही कधीपासून बसून इथं कंटाळला आलेला आहे आम्हाला. तर इथं एक गोष्ट आपली झाली की इथं बसून जरा बरं वाटतं. कारण की अख्खी फाटी कव्हर होतं. म्हणजे अख्खा तिथून सुट्टान तिथून बघायला भेटतं. तर बायला चालल्यान अजून लय बायला तिकडं चालल्यान. आता आम्ही इथं शर्ती बघून बघून कधीपासून कंटाळला आता आलेला आहे आम्हाला. तर आम्ही आलेलो 3ला अड्ड्यामध्ये. तर आता 5:37 झाले तरी काय अजून आमची शर्यत पण जमत ना. त्यामुळे अजून कंटाळा आलेला आहे. तर आता पूर्ण म्हणजे कंटाळा आलेला आहे कारण की शर्यत पण नाही जमली. आणि कोणाकोणाच्या 2-2 शर्ती पण आता 2-2 शर्ती पण करायला चालले ना आता बाईला. तर गाईज इकडं बैल पडलेला आहे आता. तर बैल पूर्ण तसंच जागेवर थांबलेला आहे. तरी इकडून मागून पण एक गाडी आलेली आहे. तर ही गाडी आता थांबल बहुतेक. तर बघू आता. तर ती गाडी नशीब थांबलेली आणि इकडं बैल पडलेला आहे. तर गाईज बैल बैल सुटलेला आहे गाईज. आणि इकडून मागून गाडी सोडलेली होती तर इकडं पलापल झाली.
तर गाईज आता टेम्पोवर बसलेलो तर मला फोन आला की शर्यत जमलेली आपली. तर आता बाईला काढताना बाईला इथं आणल्यावर मी जाईल. तर आता बाईला काढल्यावर तुम्हाला मी दाखवतो कसा काय विषय आहे. तर गाईज आता आमची जोडी आलेली आहे आणि शर्यत पूर्ण संध्याकाळ झाल्यानंतर जमलेली आहे. नितेश दादा काय असं तुम्ही बघत राहता. तर आता शर्यत आपली होईल तर बराच एक नंबर मजा येणार आहे. आता दाखव दाखव ती नाही दुसरी कसली तू बारकी बायला ग बिरो बायला ग. तर आता बाईला तर चालेल. तर ड्रायव्हर पण घरचाच आहे आपला. तिकडे जाऊन बहुतेक चेंज होईल ड्रायव्हर काय सांगता नाहीत. तर आपली जोडी चाललेली आहे. तर आता बघत राहा आपली शरद पण जमले तर मजा येणार आहे. तू जा ना तिकडं बघ जा ना शरद डांगल ती बिना ड्रायव्हरची गाडी. किती पाहिजे ढुकली. तर गाडी अजून एक बिना ड्रायव्हरची गाडी आलेली आहे बाहेरून. तर ते बाबलीचं काठ घुसतान बैलांचे तोंडान काय आता पूर्ण काळोख झालेलं आहे. तरी गाडी इकडून आली बिना ड्रायव्हरची गाडी आलेली आहे. तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी. तर लय फास्ट गेलेली आहे गाडी. लेट गेलं ते सरळ गेलं. तर ती गाडी अजून तिकडे धावतं. फोन कर त्यांना आता कसा व्हिडिओ तर गाईज आता आम्ही टेम्पो घेऊन निघलेलो आहे. शर्यत तर आपली म्हणजे सुतान गेलेली आहे. तर त्यामुळं आता आपण टेम्पोन बाईला भरून निघणार आहे. म्हणजे अजून बाईला तर नाही भरली, बाईला तिकडेच आहेत. तर आता टेम्पो लावतो मी. गाईज बैल इथून चढला एवढ्या वरती होता. आम्ही टेम्पो तिकडे लावला पण नव्हता तरी बैल चढला एवढ्या वरती. म्हणजे डेंजर आहे विषय. आणि सोन्याला आता थोडं तर आज थोडं सोन्या कमी पळाला. बरेच दिवस म्हणजे त्याला नेला नव्हता अड्ड्यामध्ये. तर आज थोडा कमी वाटला. गाडी सुतान गेली तरी काही विषय ना. पुढच्या वेळी आम्ही कव्हर करू. तर आता इकडे सोन्या चढतं. तर बघा सोन्या पण कसला डेंजर चढलेला आहे. तर आता बाईला भरतो आणि निघतो इथून आता. आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. तर गाईज आता आम्ही बाईला वगैरे भरून निघलो. तर गाडी तर आपली सुतान गेलेली आहे. तर काय ना तेवढा विषय, कारण की खेळ आहे, खेळामध्ये अर्जित होतं. आणि पुढच्या वेळी नक्कीच आपण कमबॅक करू. तर ब्लॉगला या मजा आलं आणि गाड्या पण लय टाकलेल्या. तर ती अजून मजा आहे. तर आम्ही आता खराब रस्त्यातनं चालले इकडून. तर पहिला तर मी टेम्पो चालवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. काय आता आपण शेकडा बिकडा उतरून झालेला आहे. नाही होता पोरे शांत होता पण याने पिस्टनला लय ताप काय गेले. तर आता सोन्याला उतरत आणि मग बघू आता कसं काय. पिस्टननी तर आपण तो तिकडे फॉर्म लावलेला तो सर्व फाडलेला आहे. तेवढा काही विषय ना. तर आता दाखवतो तुम्हाला कसा काय विषय आहे. तर सोन्या हो सोन्या उतरलेला आहे आता. सोन्याला
तर आता आजच्या ब्लॉगमध्ये मजा आहे. तर आपल्या गाववाल्यांनी फायनल मारलेली आहे, तिकडे जायचं आहे बघायला आता. तर यो वाघ भाई पिसळलेला आहे. तर आता बघू कसा काय सीन आहे. आज आमचा रोशन दादा आला नव्हता शर्तीला, तर नियोजन आमचा काहीच व्यवस्थित नाहीये. आणि ही पोरा तर काहीच कामाची आहे, काहीच कामाची नाही पोरा. यो पण काहीच कामाचा ना, आता लपत यो तर यो कामाचा माणूस आहे, पण आज आला नव्हता. यो काहीच कामाचा ना, नुसता भाव खायची काम आहे. नाही या ना पुढच्या वेळी या ना अड्ड्यान न्यायचं नाही, या ना तिघा ना, एक हे दोघं नाही यो चौथा, या चौघांना न्यायचं ना अड्ड्यान ना. आता बैल उतरून मी जातो डायरेक्ट घरी, कारण की आमच्या गावाला फायनल जिंकलं. तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो काय कसा काय विषय आहे. तर गाईज फायनली आपण आता घरी आलेलो आहे आणि आपल्या गावातल्या क्रिकेटच्या टीमचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे, म्हणजे चॅम्पियन झालेले. तर इकडे येणार होतो, बँड वगैरे होते, तर मी येता संपूर्ण त्यांचा म्हणजे संपून गेला कार्यक्रम. मंदिरात ट्रॉफी वगैरे ठेवून झाली आणि आजचा अड्डा तर 1 नंबर झालेला आहे. गाडी पण आपली थोडी स्वतःच गेली, पण काय नाही तेवढा विषय. स्वतःच गेल्याने म्हणजे खेळ येतो, हारजीत होतच. तर आपण परत एकदा कमबॅक करणार आहे गाडी आपली. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आपण अजून ब्लॉग बनवत जाऊ. आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.